अभयजी आहेत आणि त्याच्याही मागे खूप खूप लोक सगळी जे आपण आला, मी आपल्याला मनापासून आपलं सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो। आणि मला या शहराचा आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी जी काम करायची संधी दिलीत आणि त्यानंतर आज 1 वर्ष पूर्ण होत असताना या 1 वर्षामध्ये मी नेमकं काय काम केलं, मगाशी उल्लेख झाला की स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी सारख्या आमच्या पक्षातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्यांच्या विचारावरती आम्ही पार्टी म्हणून पक्ष म्हणून कार्यकर्ते आम्ही नेहमी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो, ते रामभाऊ म्हाळगी असे म्हणायचे की लोकप्रतिनिधीला जनसंपर्क कार्यालय आणि निवडून आल्यानंतर लोकांना कामाचा अहवाल त्यांनी सादर करणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते आवश्यक आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आणि हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचे इथं बसलेले सगळेच आमचे नेते, सगळे पदाधिकारी, सगळ्यांनी हाच नियम स्वतःला घालून घेतला की ज्या लोकांनी, ज्या नागरिकांनी आपल्यावरती विश्वास व्यक्त केला आणि आपल्याला आपला प्रतिनिधी म्हणून काम करायची संधी, मग महापालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्या ठिकाणी पाठवल्यानंतर आपण त्याचे उत्तरदायी असतो की आपण त्यांना उत्तर देणं हे बांधिलकी आपल्याला जपली पाहिजे। आपण बांधील असतो की केलेल्या कामाचं नागरिकांना आपल्याला ते काम सादर केलं पाहिजे की तुम्ही निवडून दिलं, ज्या कामासाठी निवडून दिलं, ज्या अपेक्षेने निवडून दिले ते काम आम्ही प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणजे कामाचा अहवाल। आणि तो अहवाल आज या निमित्ताने 1 वर्षाचा अहवाल सादर करतोय। तसेच जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन होतंय। या जनसंपर्क कार्यालयाचं वैशिष्ट्य मी सांगेन आपल्याला की मान्य 3 वर्षापूर्वी सुद्धा मान्य देवेंजींच्याच हस्ते कोथरूडला असंच एक जनसंपर्क कार्यालय आपण सुरू केलं आणि हे सुद्धा जनसंपर्क कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात असावं म्हणून जंगली महाराज रस्त्यावरती एक प्रशस्त अशा पद्धतीचं जनसंपर्क कार्यालय आपण उभं केलंय। त्याचंही उद्घाटन आता देवेंजी करणार आहेत। मला सांगायला आनंद वाटतो की लोकप्रतिनिधी म्हणून सगळेच आम्ही हे लोकांना त्यांच्या अपेक्षेनुसार, त्यांच्या इच्छेनुसार जे आवश्यक आहे ते काम करण्यासाठी तर निश्चितपणे आमची वचनबद्ध असतो, पण त्यासाठी काहीतरी यंत्रणा लागते, काहीतरी सिस्टीम लागते आणि म्हणून जनसंपर्क कार्यालय अत्यंत महत्वाचं त्याच्यातलं एक साधन आहे। आणि म्हणून पुण्यात आता खासदार म्हणून, मंत्री म्हणून जे काय आम्ही पार्टी म्हणून जे काही कार्यालयाचा विचार आम्ही केला, तर 24 तास आता पुण्यातलं जनसंपर्क कार्यालय, खासदार जनसंपर्क कार्यालय 24 तास आता पुण्यामध्ये चालू राहणार आहे। आणि मगाशी राजेशनी सांगितलं तसं ते म्हणाले की अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतील। मग आता स्वतंत्रपणे 2 जी काही मंत्रालयाची